मंथन पाळनकर यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी शहरात दहशत माजवली. शंकरनगरातील केडियानगर आणि बचत मॉल परिसरात रात्री उशिरा वाहनांची तोडफोड, दुकानांची नासधूस करण्यात आली. काही व्यावसायिकांना मारहाण करून धमक्या देण्यात आल्या. बीच में आना नहीं वरना सबको मार देंगे अशा धमक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून पोलिसांनी ते फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दहशत माजवणाऱ्यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनीही घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले. पोलिसांनी अटक सत्र राबवून 12 युवकांसह 6 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अभिषेक हेमराज सूर्यवंशी, ओम दीपक बावरी, अजय चंद्रभान मोहोळ, विशाल विश्वनाथ गोटेफोडे, आयुष राहुल चक्रे, जय नंदू वानखडे, गणेश उर्फ घंट्या प्रकाश लांडगे, प्रेम श्याम चिलके, सूरज सदानंद तायडे, अनिकेत देवानंद वरगट, प्रेम विजय वानखडे यांच्यासह 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी संबंधित परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता कायम आहे. दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील वाळकी धरण परिसरात मंथन पाळनकर यांची काही युवकांनी चाकूने निर्घृण हत्या केली होती. या दहशत प्रकरणी फिर्यादी प्रकाश उंदराज सावरा यांनी तक्रार दाखल केली. प्रेम चिलके, जय वानखडे, धनंजय बुंदिले, ओम खिच्ची, साहिल ठाकूर यांच्यासह 25 ते 30 जणांनी दहशत माजवल्याचा आरोप आहे. राजापेठ पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती. तिथे आमचे सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली. तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण CR नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता. त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे. सध्या त्यांच्या PCR घेण्याचे काम सुरू आहे. त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडियानगर, शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली. त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचं नुकसान केला. त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली. त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सहपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला. त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे. त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला. आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे. सर, याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये अजूनही तपास सुरू आहे. लेकिन याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये 12 मेजर आणि 8 विधी संघर्षित असे निष्पन्न झालेले तपासात. मी सर्वांना सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे संगनमत करून गाड्यांचं नुकसान केला तर ते खपून जाणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे. हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त गुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार, त्यांची PCR घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही. सर, मनपा